एव्हरीवन, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार आणि मजेतच असायला पाहिजे। तर पावसाळा हा असा ऋतू आहे की या काळात वातावरणात ओलावा आणि आर्द्रता जास्त असते। हवेत सारखाच एक प्रकारचा दमटपणा असल्यामुळे घर आणि किचन कितीही वेळा पुसून स्वच्छ केलं तरीही एक प्रकारचं जे आहे ते दमट वातावरण घरात राहतच। घर आणि स्वयंपाकघर कितीही स्वच्छ केलं तरी घाण होतच। पावसाचे पाणी म्हणा किंवा धूळ आल्याने स्वयंपाकघरात घाण येते। तसेच या महिन्यात ओलावा असल्याने स्वयंपाकघर साफ करणे आणि स्वच्छता म्हणजे व्यवस्थित ठेवणं तेही आपल्याला खूप कठीण जातं। घरात आर्द्रता असल्यामुळे लहान बीटल, माशा, झुरळ वगैरे जे असतात, लहान काय म्हणतो आपण मॉस्किटो असतात, ते खूप जास्त व्हायला लागतात। अशा परिस्थितीत पावसाळ्यात स्वच्छता आणि स्वयंपाकघरातील स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे। तर पावसाळ्यात स्वयंपाकघराची निगा कशी राखावी त्यासाठी पहिलं पॉईंट जे आहे ते कापडाऐवजी ना आपण वाईप्सचा वापर करायला पाहिजे। स्वयंपाकघरात भांडीपासून ते फरशी पुसण्यापर्यंत जे आहे आपण कपडेच वापरतो, तर ते स्वच्छ करणे म्हणजे आपल्याला खूप कठीण जातं म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये। कारण आहे ना, बाहेर ओलावा असल्यामुळे ते वाळत नाही आणि ते वाळत नसल्यामुळे त्याचा जो वास आहे तो वेगळाच येतो। तर त्यासाठी म्हणजे आपण यांना कपडे न वापरता वाईप्स वगैरे जे असतात ना ते वापरायला पाहिजे। त्याने लगेच स्वच्छही होऊन जातं, वेळही वाचतो आणि कपडे वगैरे जे धुवून आपल्याला टाकायचे असतात तेही आपल्याला म्हणजे करायची गरज पडत नाही। आणि जर तुम्ही माझ्यासारखी किचनमध्ये झाडं ठेवलेली असेल, कारण की झाडं जे आहे ती सगळ्यांनाच आवडतात, छोट्या छोट्या वेली असो किंवा काही असो, जे पाण्यामध्ये ठेवलेलं असतं आपण जे पाणी आहे त्याचं रेग्युलरली चेंज करायला पाहिजे। आणि बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल की किचनमध्ये जी झाडं ठेवलेली आहे आपण त्यावर आहे ना बऱ्याच म्हणजे जे असतात ना छोटे छोटे डास वगैरे झालेले असतात, तर ते होऊ नये आणि जे डास म्हणजे त्यांची जी आहे रिप्रोडक्शन होऊ नये, तर हे झाड आहे ते व्यवस्थित आपल्याला क्लीन करायला पाहिजे आणि त्याचं पाणी जे आहे ते रेग्युलरली चेंज करत राहायला पाहिजे। मग ते म्हणजे अगदी 2 ते 3 दिवसानंतर त्याचं पाणी जे आहे फेकायला पाहिजे आणि नवीन पाणी जे आहे भरून ठेवायला पाहिजे। सो दॅट म्हणजे असं होतं ना की आपण बऱ्याच वेळेस पाणी आहे म्हणून आपण ते चेंज करत नाही, तर असं न करता पावसाळ्यामध्ये ॲटलिस्ट आपल्याला रेग्युलरली चेंज करत राहायला पाहिजे। पावसाळा म्हटलं की आजारपण आलंच, तर आजारपणामध्ये आपण ज्या औषधी वगैरे मागवतो किंवा ज्या म्हणजे मेडिसिन असतात आपल्या त्यावर सुद्धा आहे ना छोटे छोटे डास झालेले असतात, तर त्यासाठी ते आपण रेग्युलरली क्लीन करत राहायला पाहिजे। आणि माझ्याकडे ना हे मधाच्या बॉटल आहेत त्याच्यावर सुद्धा डास होतात, तर ते मी व्यवस्थित चांगलं घासून घेते आणि धुतल्यानंतर ठेवून देते। स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा आणि स्वयंपाकघरातील फरशी स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे। तर त्यासाठी मी हे लिंबू घेतलेलं आहे, त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकलेलं होतं, तर त्याने ना व्यवस्थित घासून घेते आणि घासून घेतल्यानंतर ना त्यावर एकतर कोमट पाणी टाकायचं आहे, नसेल कोमट पाणी टाकायचं तर आपलं साधं पाणी टाकायचं आहे आणि घासणीने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्याने जो वास वगैरे असतो किंवा ते जे डास वगैरे असतात छोटे छोटे जे असतात, तर चिलटे म्हणतो आपण त्याला, ते बसलेले असतात, तर त्या वासाने ना लिंबूच्या वासाने ते म्हणजे बसत नाही अशा फरशांवर। पावसाळ्याच्या दिवसात किचनमध्ये दुर्गंधी आणि घरात कुबट वास येतो, तर त्यावर एक बेस्ट ऑप्शन इज धूप। म्हणजे धूप लावायची, शक्यतो आहे ना ओली धूप घ्यायची, त्यावर आहे ना कापूरची वडी ठेवायची, लिटरली घरातला आणि किचनमधला जो कुबट वास तो असतो ना तो निघून जातो। नक्की ट्राय करून बघा तुम्ही। अँड मेन पॉईंट म्हणजे घरात हवा खेळती राहू द्या, दरवाजे खिडक्या नेहमीच बंद नका करून ठेवू। तसं केल्यास आहे ना ॲटोमॅटिकली ना घरातला वास जो आहे तो कुबट येतो। कापूर आणि धूप लावल्यावर खूप भारी वाटतं, माइंड तर फ्रेश होतच आणि वातावरण जे आहे घरातलं खूप प्रसन्न होऊन जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हे किचन सिंक, घरातला जो म्हणजे मेन पार्ट असतो ना तो हे आहे, तर त्याला स्वच्छ करणेही खूप गरजेचं आहे। आणि आजूबाजूला जर आपण बघितलं ना तर त्यावर आहे ना बुरशी वगैरे लागलेली असते किंवा आहे ना जंतू होतात, आळ्या होतात, तर त्या आळ्या किंवा जंतू होऊ नये या दिवसांमध्ये तर किचन सिंक क्लीन करणे तितकेच गरजेचं आहे। त्यासाठी ना लिंबू घ्यायचा आहे, लिंबू व्यवस्थित घासून घ्यायचा आहे, थोडा वेळ ठेवायचा आणि लगेच पाण्याने धुवून टाकायचे। त्याने वास वगैरे जो असतो तो निघून जातो आणि क्लीनही होऊन जातं, जंतू वगैरे जे असतात ते लिंबूने मरून जातात। 2-4 दिवसात म्हणा किंवा रेग्युलरली डेली बेसिसवर म्हणा हे नळ जे आहे ते क्लीन केलेच गेले पाहिजे। पावसाळ्यात जितकी स्वच्छता आपण राखू किचनमध्ये असो किंवा घरामध्ये, तितकंच आजारपण जे आहे ते कमी होतं। आणि जर घरात लहान मुलं असतील तर थोडं सांभाळूनच आपण राहायला पाहिजे। घर पुसायला नेहमी आपण फिनाईल वापरायला पाहिजे आणि कडुलिंबाचा पाला ठेवल्यास डास आणि माशा ज्या आहेत त्या दूर होतात। अन्नपदार्थ प्रॉपर व्यवस्थित झाकून ठेवायला पाहिजे। आणि हे जे नळ आहे त्याचं आहे ना साईडने पाणी निघत होतं, मला वाटलं की ते कशामुळे झालं असेल, म्हणजे मी त्याला आहे ना ओपन करण्याचा प्रयत्न करत होती पण तो काही ओपन होत नव्हता माझ्याकडून। मला वाटलं की यांना सांगेल नंतर ओपन करायचा, पण एक विचार केला की पहिले यांना घासून बघते याला, तर घासल्यानंतर घासणीने तर ते काही निघालं नाही, तर अशा प्रकारे चाकूने त्याला व्यवस्थित असं म्हणजे घासलं आणि घासल्यानंतर त्याच्यावर जे आहे ते क्षार चढलेले होते, तर त्यामुळे ते एका साईडने असं पाणी निघत होतं, तर ते क्षार जे आहे ते व्यवस्थित म्हणजे निघाल्यानंतर नळ जो आहे तो छान असा चालू झालेला आहे। असे छोटे मोठे कामं आपण सहज आणि व्यवस्थित करू शकतो। तर प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याला सांगणे आणि नवऱ्याने करायला पाहिजे हे अपेक्षा ठेवणे खूप म्हणजे चुकीचं आहे। आणि जर आपल्या
घरात किचन ट्रॉली असणार तर आपण हे सहजच रिलेट करत असणार की त्या आहे ना अगदी 1 महिन्यात 2 महिन्यात आहे ना तेलकट होतात किंवा घाण होऊन जातात आणि आपण सहजच आहे ना काही म्हणजे भाजी बनवत असतो, आपले हात जे असतात ते त्याने भरलेले असतात, तर तेच म्हणजे आपल्याला चमचा काढायचा असेल, काही काढायचं असेल तर लगेच आपण तोच हाताने ना ट्रॉली जी आहे तो ओढतो आणि काढून घेतो. तर त्यामुळे जे आहे म्हणजे अन्नाचे कण असतात किंवा अन्नाचं जे म्हणजे तेलकटपणा असतो तो लागलेला असतो, तर त्यामुळे सुद्धा आहे ना वास जो आहे तो घरामध्ये म्हणजे फिरतो किंवा घरामध्ये तेलकटपणा असल्यामुळे किंवा अन्नकण लागल्यामुळे ना जे छोटे छोटे डास असतात ते झालेले असतात, तर ते होऊ नये. तर त्यासाठी ना आपण रेग्युलर जे आहे म्हणजे रेग्युलर तर नाही, एका महिन्यात तरी ना आपण असं ही जे ट्रॉल्या वगैरे आहे ते व्यवस्थित घासायला पाहिजे आणि घासल्यानंतर त्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायला पाहिजे. आणि इथे ना एका ट्रॉलीचं हँगर जे आहे जे ओढायचं असतं ना ते तुटलेलं आहे, ते सुद्धा मला बसून घ्यायचं आहे, पण ते माझ्याकडे नाही आहे, ते तुटलं आहे डायरेक्टली. तर ते मार्केटला जावं लागेल, तिथून घेऊन जे आहे म्हणजे मेजरमेंट आहे ना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, तर त्यामुळे ते चुकून जातं. तर एक काढून मला ते घेऊन जावं लागेल आणि त्याच्या मेजरमेंटने ते दुसरं जे आहे ते आणावं लागेल. तर बॅक टू द पॉईंट, पावसाळ्यामध्ये जे आपण फर्निचर बनवलेले असतात, अशा किचन ट्रॉली असो, कपाटं असो किंवा काही असो, त्यामध्ये ना असे किडे पडलेले म्हणजे पडून जातात जर आपण त्याला व्यवस्थित रेग्युलरली क्लीन करत नसेल तर त्यामध्ये जे किडे पडू नये किंवा त्यात जाळे वगैरे होऊ नये, तर त्यासाठी ना आपल्याला आहे ना अशी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला नॅपथलिन बेल्ट म्हणजेच काय असते ते डांबर गोळी असते ती ठेवायला पाहिजे किचन सिंकजवळ, कपाटात आणि बेडच्या ड्रॉवरमध्ये. त्यामुळे कॉक्रोचही येणार नाही आणि सिंकचा जो वास असतो तोही कमी होऊन जाईल. सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जेव्हा केव्हा आपण भाजीपाला आणतो, फळं आणतो, तर त्यावर छोटे छोटे चिलटे असतात ते झालेले असतात, तर ते होऊ नये त्यासाठी घरगुती उपाय म्हणजेच आपल्याला आहे ना धूप जाळायला पाहिजे. घरामध्ये ना नेहमी म्हणजे अगदी आपण फळं आणलेली असेल तर आपण दिवसातून 2 वेळेस तरी धूप जे आहे त्या फळांजवळ ठेवायला पाहिजे. त्यामुळे जे डास वगैरे असतात ना ते लगेच उडून जातात त्यांच्या वासाने आणि हा रिझल्ट आपण बघू शकता. तसं घरातली फळं आता संपलेली आहे, फक्त 2 पेरू होते, त्यावरच मी तुम्हाला हे रिझल्ट जे आहे ते दाखवते. तसंच आर्टिफिशियल फ्लावर आपण घरामध्ये वापरत असाल ते सुद्धा क्लीन करायला पाहिजे. काय माहिती म्हणजे कळत नाही, त्याला हात लागलेला नसतो किंवा काहीच आपण त्याला टच करत नाही, तरी पण त्याच्यावर जे आहे ते छोटे छोटे डास झालेले असतात, तर ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घ्यायला पाहिजे. जे शोपीस वगैरे ठेवलेले आहे ते अधूनमधून क्लीन करून घ्या. त्यासाठी न एकतर फिनाईल वापरा किंवा व्हिनेगर वापरा, त्याने आपण व्यवस्थित क्लीन करू शकतो. पावसाळ्यात किचन सिंकवर आणि अन्न पदार्थावर बारीक माशा घुंगवतात, तसेच अनेक कीटक देखील या हंगामात तुम्हाला स्वयंपाकघरच्या शेल्फवर वावरताना दिसतील. कीटकाची ही घुसखोरी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमचे स्वयंपाकघर व्यवस्थित आणि स्वच्छ असावे असे वाटत असेल तर स्वयंपाकघरात जास्त गर्दी करू नका. खास करून पावसाळ्यात स्वयंपाकघरची जागा आहे ती मोकळी ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून गरजेच्या वस्तू व्यवस्थित ठेवता येतील आणि त्या वेळेवर सापडतीलही आपल्याला. अनेकदा आपण स्वयंपाकघरात नको असलेल्या गोष्टी देखील ठेवतो, त्यामुळे जी वस्तू हवी आहे ती नेमक्या वेळेवर सापडणे कठीण होऊन बसते. त्यामुळे शेल्फवर अशा कोणत्याही नको असलेल्या गोष्टी असतील तर त्या लगेच काढून बाहेर फेका. अजिबात त्यावर संकोच करू नका, जेणेकरून स्वयंपाकघरात घाण राहणार नाही आणि स्वच्छ जे आहे ते आपलं किचन दिसेल. तर आजचा व्हिडिओ खूपच युजफुल आणि महत्त्वाचा होता. तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला टिप्स कशा वाटल्या त्यासुद्धा सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.